लिमिटेडच्या ओनर शेंद्रे यांचा या ठिकाणी सन्मान आपल्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयंत देशपांडे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. हे अध्यक्ष श्री जयंत बाळकृष्ण देशपांडे शिक्षक बीकॉम गुणवंत कामगार प्रतिष्ठानचे अध्यक्ष म्हणून निवड महाराष्ट्र लिमिटेड येथून निवृत्त खाजगी नोकरी करत आहे. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने 2001 साली त्यांना गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार मिळाला. सन्मानित करण्यात आले. सन 2009 पासून विशेष कार्यकारी अधिकारी आणि लाईफ टाईम वयाच्या 65 वर्षापर्यंत विशेष कार्यकारी अधिकारी पद आहे. रामवारा निसर्ग आणि पर्यावरण संवर्धन मंडळाचे माननीय ते अध्यक्ष विश्वस्त आहेत. श्री छत्रपती प्रतापसिंह महाराज थोरले नगर वाचनालय कार्यकारी संचालक म्हणून त्यांची निवड झालेली आहे. तसेच शिवराज्याभिषेक दिन उत्सव समितीचे उपाध्यक्ष व विश्वस्त आहेत. श्री शिवजयंती उत्सव समितीचे विश्वस्त आहेत. अनेक सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमात सक्रिय सहभाग असतो. राष्ट्रीय सेवक संघाचे ते कार्यकर्ते आहेत आणि जिल्हा पर्यावरण संरक्षण समितीचे प्रतिनिधी म्हणून त्यांची जबाबदारी पार पाडत आहेत. असे आपले गुणवंत कामगार प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयंत बाळकृष्ण देशपांडे यांचा सत्कार पदोरे करतो. या ठिकाणी आपले प्रतिष्ठानचे सन्माननीय अध्यक्ष जयंत देशपांडे यांचा सन्मान होतो. प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयंत देशपांडे करून देतील. नमस्कार. तसा जो कामगार महत्वाचा आहे तसा त्याला पोषणारा एक घटक म्हणजे उद्योगपती हा तेवढाच महत्वाचा असतो. आणि सातारमध्ये अनेक वर्ष स्वतःचा उद्योग चालवणारे आणि सुभाष काका जोशी साहेब त्यांचा सन्मान करण्याचं विशेष कारण म्हणजे त्यांचा जन्म हा कोल्हापूरचा. शिक्षण इंजिनिअरिंगचं हुबळीमध्ये झालं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्या सातारा रोडच्या वालचंदनगर इंडस्ट्रीमध्ये इंजिनियर पदावरती रुजू झाले. 12 वर्ष त्या ठिकाणी प्रत्यक्ष काम केलं, अनुभव घेतला आणि त्या अनुभवाच्या माध्यमातून सातारमध्ये त्यांनी अभिजात इक्विपमेंट्स नावाचा छोटा उद्योग सुरू केला. तो उद्योग 1976 साली सुरू केला आणि तो करत असताना लेथ मशीन्स, काळांतरामध्ये त्या ऑटोमॅटिक मशीन्स, आपण म्हणतो त्या CNC मशीन्स, अशा वेगवेगळ्या ऑटोमॅटिक मशीनची सुद्धा निर्मिती त्यांनी या अभिजात इक्विपमेंटच्या माध्यमातून सुरू केली. त्याला जिल्हा उद्योग केंद्राचा आदर्श उद्योगाचाही पुरस्कार प्राप्त झाला. उद्योगाची भरभराट होत असताना आपल्या सातारकरांसाठी आनंदाची बाब अशी गोष्ट की 8 देशांमध्ये त्यांच्या या मशीनची निर्यात होती. हे आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट. मी, माझं कुटुंब, माझे कामगार याच्या पलीकडे जाऊन ज्या समाजातनं मी काहीतरी मिळवतो त्या समाजाचं मी देणं लागतो या भावनेतनं अनेक संस्थांना सढळ हातानं ते सातत्याने मदत करत असतात. जन्मगाव कोल्हापूर निपाणी म्हणून तिथल्या आरोग्याचे विषय लक्षात घेऊन त्या ठिकाणी एक्सरे मशीन दिली, व्हेंटिलेटर मशीन दिली. ज्या गावामध्ये मी राहतो त्या गावाचंही माझं काहीतरी दायित्व आहे. या माध्यमातून मातोश्री वृद्धाश्रम असेल, मतिमंद मुलांची शाळा आनंदवन असेल, अशा विविध संस्थांना त्यांनी मदत केली. आणि आज विशेष सांगण्याचा उल्लेखनीय गोष्ट म्हणजे आपलं सातारचं जे आरंगले महावीर हॉस्पिटल आहे
त्या ठिकाणी त्यांनी 2 डायलिसिस मशीन रोग्यांसाठी उपलब्ध करून दिली. सातारमध्ये घडणाऱ्या ज्या दुःखद घटना असतात त्यामध्ये बालाजी चॅरिटेबल ट्रस्टने माऊली येथे तिकडे स्मशानभूमी बांधली, पण घरापासून तिथपर्यंत पोहोचण्यासाठी लागणारी जी वाहनाची व्यवस्था असते ती अतिशय महत्वपूर्ण व्यवस्था जोशी साहेबांनी केली. त्यांच्या दातृत्वानं त्यांनी शववाहिका बालाजी ट्रस्टला उपलब्ध करून दिली. ते सातारकरांसाठी फार महत्वाची गोष्ट होती. मी उद्योग करत असताना मी माझ्यासाठी कमवतोच आहे, पण मी या समाजाचंही काहीतरी देणं लागतो या भावनेतनं त्यांनी हे जे मोठं काम केलं आणि प्रतिष्ठानला असं अनेक चांगल्या गोष्टींचा दखल आम्ही नेहमीच घेत असतो आणि त्यांचा सन्मान करणं ही नैतिक जबाबदारी आहे असं आम्ही समजून आमच्या मीटिंगमध्ये चर्चा झाली आणि असं ठरलं की ज्योती साहेबांचा आपण सत्कार करावा. मी दुसऱ्याला विनंती करतो की त्यांनी मंचावर येऊन प्रतिष्ठानच्या वतीने हा सन्मान स्वीकारावा. मार्च स्टुडंट्स मध्ये नोकरी करत असताना सामाजिक कार्याची त्यांना अतिशय आवड होती. रक्तदान शिबिर, वृक्षारोपण या सातत्याने सहभाग असतो. 2024 साली अशाच पद्धतीच्या कार्यक्रमात त्यांचा आदर्श कामगार पुरस्कार देऊन सत्कार केला झाला. अजिंक्य ताऱ्यावरती वृक्षारोपणाला नुसतं रोपं लावून उपयोगाचं नाही तर ती जगवणं तेवढंच महत्वाचं आहे. त्या हेतून दररोज अजिंक्य ताऱ्यावरती 4 मेंढ्या टेकडीवरती पाणी घालायसाठी ते सातत्य असतात. कोविडच्या काळामध्ये कोडोली भागामध्ये आणि सातारा शहरामध्ये प्रचंड काम त्यांनी केलं आणि या सर्व धावपळीची दखल घेऊन आता ज्या नुकत्याच निवडणुका झाल्या त्या निवडणुकीनंतर माननीय बाबा महाराजांनी त्यांची स्वीकृत नगरसेवक सातारा नगर परिषदेपदी निवड केली. जो प्रामाणिक काम करतो त्याचं नक्की त्याला फळ मिळतं. त्याच पद्धतीने रवींद्र पवारांना हे फळ मिळाले. एका अर्थी पुरस्कार किंवा सन्मान हा कार्याला प्रेरणा देत असतो. त्यातच प्रेरणा अधिक घेऊन अधिक ताकदीने त्यांनी काम करावं या हेतूने बाबांनी त्यांना ही जबाबदारी दिली असावी. मी रवींद्र पवारांना विनंती करतो त्यांनी प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचा सन्मान स्वीकारावा. आदर्श कामगार पुरस्कार वितरण सोहळा 2026 या 31व्या सोहळ्याच्या निमित्तानं आपण सर्वजण इथं जमलेले आहात. आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आज साताऱ्यामध्ये उदंड कार्यक्रम आहे. म्हणजे कुस्तीपासून ते साहित्यिक अशा सर्व क्षेत्रातले कार्यक्रम असल्यामुळं बरेचशी जनता आज विभागलेली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. हा हॉल घेताना आम्हाला माहित होतं की हॉल आपल्याला कमी पडणार आहे आणि पहिल्यांदाच मी खंत व्यक्त करतो, दिलगिरी व्यक्त करतो. आपली थोडीशी या ठिकाणी गैरसोय होणार आहे. उन्हाळ्याचे दिवस आहे की जाणीव आहे, त्यामुळे थोडंसं सर्वता तर या ठिकाणी प्रयोजनही केलेलं आहे. ज्यांना वाटेल की आपल्याला थोडीशी ताण आली त्यांनी त्याला जरूर आस्वाद घ्या. मित्रांनो, आज आदर्श कामगार पुरस्कार 1 मेच्या पार्श्वभूमीवर प्रतिष्ठानमार्फत दिले जातात. हा उपक्रम सतत 31 वर्ष चालू आहे आणि हा उपक्रम 31 वर्ष चालवणारं हे प्रतिष्ठान महाराष्ट्रातलं एकमेव याची नोंद आहे. आज आपल्या हातामध्ये 2 तऱ्हेची पॉम्पलेट दिलेली आहे. त्यामध्ये एका पॉम्पलेटमध्ये ज्या कामगारांना आपण आदर्श कामगार म्हणून सपत्नीक गौरव करणार आहोत त्यांना तो गौरव का केला जातोय त्याची संपूर्णपणे माहिती त्यांच्या फोटोसह दिली आहे. आणि दुसरं म्हणजे या प्रतिष्ठानच्या कारकिर्दीचा आढावा ख्यातकीर्त ज्येष्ठ पत्रकार संपादक मुकुंद फडके यांनी दैनिक प्रभात आणि मुक्तागिरी या 2 पेपरमध्ये या प्रतिष्ठानचा कार्याचा उल्लेख केलेला आहे, त्याच्यावर लेख लिहिलेला आहे. त्याची मुक्तागिरीची प्रत आपल्या हातामध्ये दिलेली आहे. सांगण्याचं कारण मित्रांनो हेच आहे की ज्या कर्मचाऱ्यांना आज आपण इथं आदर्श कामगार म्हणून गौरवणार आहोत त्यांचा गौरव त्यांच्या फॅमिलीच्या समोर, त्यांच्या कुटुंबासमोर, त्यांच्या कारखान्यातील अधिकाऱ्यांसमोर आणि सवंगड्यांच्या समोर होतं.
मी तुम्हाला सांगताना एवढं सांगतो, सगळ्यांचं अभिनंदन तर आपण करणारच आहोत, त्यांना पुरस्कृत करणारच आहोत. या पुरस्कारामध्ये या कर्मचाऱ्यांना मानाचा फेटा, त्या ठिकाणी दिला जाणारा मानाचा पट्टा, सन्मान चिन्ह, सन्मानपत्र आणि सपत्नीक गौरव सोहळा या ठिकाणी त्यांच्या पत्नीच्या कुटुंबाचा सुद्धा या ठिकाणी गौरव केला जातो. आणि असा गौरव करणारा हा क्षण हा आयुष्यामध्ये प्रेरणा देणारा क्षण निश्चित ठरतो. याचे गेली 31 वर्ष आम्ही अनुभव घेतो. याच आदर्श कामगारामधून गेले कित्येक वर्ष आम्ही बघतोय की ते गुणवंत कामगार झालेच झाले आणि या गुणवंत कामगारांचा आदर्श इतर कामगारांनी घेतला. यामध्ये प्रतिष्ठानची प्रतिष्ठा ही वाढलेली आहे असं मनाला आनंद वाटतो. मित्रांनो, हा पुरस्कार घेताना आपल्याला खूप आनंद होतो, परंतु ज्या वेळेला या पुरस्काराची थाप आपल्या पाठीवर पडते त्यावेळेला जसा आनंद होतो तसंच या क्षणापासून या पुरस्काराची कामगाराला समाजामध्ये वेगळी ओळख निर्माण होत असते. त्याचे पेपरमध्ये फोटो येत असतात, त्याची माहिती जात असते आणि त्याच्या कामाचं कॅल्क्युलेशन इतर कर्मचारी सुद्धा करत असतात. त्या दृष्टिकोनातून त्याची नैतिक जबाबदारी फार वाढत असते. गळ्यामध्ये पट्टा घेताना आदर्श कामगारांचा खूप बरं वाटतं, परंतु ती बिरुदावली आयुष्यभर त्या ठिकाणी आपण निभावून नेणं हे अतिशय अवघड काम असतं. आणि त्या अवघड कामासाठी पुढच्या भविष्यातील आपल्या संपूर्ण प्रगतीसाठी प्रतिष्ठानच्या वतीनं मी तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. आजच्या आदर्श कामगारांना, त्यांच्या पत्नींना, त्यांच्या कुटुंबांना, त्यांच्या आस्थापर्यंत मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि आपण एवढ्यावर न थांबता या प्रतिष्ठानच्या कामामध्ये झोकून देऊ, गुणवंत तर व्हावं, पण आपल्याबरोबर इतर अशा प्रकारचे जे कर्मचारी असतील त्यांना शोधून काढावं. आपण निर्व्यसनी असावं, इतरांना निर्व्यसनी करावं आणि व्यसन एकच असावं, कुटुंबाचा ध्यास, समाजाची प्रगती आणि राष्ट्राची प्रगती मी करेन अशी शपथ या ठिकाणी घ्यावी आणि मगच या ठिकाणी पुरस्कार स्वीकारायला यावं अशी मी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय महाराज. आणि आता आपण ह्या कहाणीला समाजासमोर आणण्यासाठी जे त्यांना आपण पुरस्कार दिले त्यांच्याबद्दलची माहिती मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करतोय आपण. तर मी या ठिकाणी हेमंत ढवळ्यांना विनंती करतो की आपण या कामगारांविषयीचा त्यांचा परिचय या ठिकाणी वाचून दाखवावा. परिचय वाचून झाल्यानंतर त्यांना या ठिकाणी आदर्श कामगार पुरस्कार पट्टा देऊन त्यांचा सपत्नी यथोचित सन्मान केला जाणार आहे, सन्मानपत्र वगैरे देऊन. तर मी अशी विनंती करतो ढवळेंना की प्रथम जे हे पुरस्कार ते आहे सौ रूपाली शहाजी कुंभार यांना मी अशी विनंती करतो की आपण सपत्नी या ठिकाणी स्टेजच्या त्या कोपऱ्यामध्ये उभं राहायचं आहे. सौ रूपाली शहाजी कुंभार, कंपनी काळदरे फ्रूट प्रोडक्ट. काळदरे म्हटलं की सर्व महिलांना वेगळं सांगायची गरज नाही. जिभेवर चव ज्या मसाल्याची असते त्या मसाला उत्पादन कंपनीमध्ये त्या सध्या कार्यरत आहेत. त्यांचं मूळ गाव खटाव तालुक्यात जागणगाव आहे. अतिशय दुष्काळी भागातील गाव आहे. त्या गावात असताना आपल्या मुलांचं शिक्षणाचा प्रश्न भेडसावत असताना त्यांनी आपलं मूळ गाव सोडलं आणि सातारा या ठिकाणी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी या ठिकाणी वास्तव्यास आल्यानंतर त्यांनी प्रथम काळदरे फ्रूट कंपनी 2012 मध्ये प्रोडक्शन विभागामध्ये अतिशय हेल्पर म्हणून कामाची सुरुवात केली. प्रामाणिकपणा हा खूप महत्वाचा असतो. आपल्या प्रामाणिकपणाच्या जीवावर त्यांनी नवीन काम शिकण्याची जिद्द, चिकाटी, नेतृत्व करण्याची तयारी, जोरदार व्यवस्थापन, विश्वास संपादन करून त्यांचं शिक्षण फक्त 10वी आहे. फक्त त्यांचं शिक्षण 10वी आहे, पण आपल्या स्वतःच्या मेहनतीवर, विश्वासावर त्या कंपनीमध्ये प्रोडक्शन या विभागात सुपरवायझर म्हणून त्यांना बढती मिळाली. त्यांनी केलेल्या उत्पादनाच्या नोंदी सहज कॉम्प्युटर मध्ये करतात. त्यांनी शिक्षण हे बाजूला ठेवून एक जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर खूप काही मिळवलं आहे. 5 ते 6 लोकांना कंपनीत सुरू ठेवून ग्राहकांची गरजा पूर्ण करण्याचं काम ते करत असतात. कष्टपूर्ण अनुभव, उत्पादनाचं टार्गेट पूर्ण करून कंपनीच्या उत्पादन वाढीमध्ये त्यांनी खूप मोठं हित
जपलेलं आहे, ही ओळख करून त्यांना कायमस्वरूपी कंपनीत केलेलं आहे. कंपनीमध्ये ISO सर्टिफिकेट ट्रेनिंग उत्पादन वाढीसाठी निरनिराळे प्रयोग करण्याचे सक्रिय सहभाग या त्यांनी सहभाग घेतलेला आहे. कंपनीत तयार होणाऱ्या ओला कचरा यापासून आंब्याची साल, कांद्याची साल यापासून खत प्रक्रिया तयार करून थोडक्यात की जे वेस्ट आहे त्यापासून त्यांनी खत निर्मिती तयार केली. कंपनीत रुपाली यांना 2 वेळा गुणवंत सेवक पुरस्काराने सन्मानित केलेला आहे. रंगकाम, प्रामाणिक कुंभार काम करणारे पती शहाजी कुंभार यांनी त्यांना भक्कम पाठिंबा दिलेला आहे. त्यांचा मुलगा चैतन्य हा BA केमिकल व लहान मुलगा अभिषेक डिप्लोमा, म्हणजे ज्याचं ध्येय ठेवू, ज्यांचं उद्दिष्ट ठेवून त्या सातारमध्ये आल्या, त्यांचं ते ध्येय पूर्ण झाले. या सर्व कार्याबद्दल त्यांना आमच्या सातारा जिल्हा गुणवंत प्रतिष्ठानतर्फे या ठिकाणी आदर्श कामगार पुरस्कार देण्यात येत आहे. पुरस्कार देताना सपत्नीक पुरस्कार नावसेट कंपनी गोदरेज अँड ऑइल मेनुलिकम टोटल सोशल सिंदेवाडी तालुका खंडाळा जिल्हा सातारा. श्री शेडियांचं शिक्षण ही 10वी आहे. 10वी नंतर त्यांनी ITI फिटर हे शिक्षण घेतले. लहानपणीच मातृत्व हरपल्यामुळे एक मोठी जबाबदारी आणि जीवनामध्ये जर मातृत्व नसेल तर खूप मोठी त्रास सहन होतो आणि या त्रास सहन करत त्यांनी पुढील शिक्षण न घेता 1995 साली कंपनीमध्ये रुजू झाले. कंपनीत काम करत असताना IAS औद्योगिक सुरक्षा धोरण, आरोग्य कायदा व्यवस्थापन सेल, कस्टमर PTI क्वालिटी सर्कल इत्यादी कंपनीच्या अंतर्गत प्रशिक्षणे पूर्ण केली. म्हणजे शिक्षणाबरोबर त्यांनी कंपनीत जे विभागीय कार्यामध्ये त्यांनी स्वतःला झोकून दिलं. 6 सिग्मा ग्रीन बेल्ट 2006 साली राज्यस्तरीय कायदा स्पर्धा 2019 साली सहभागी होऊन त्यांना सहभागाबद्दल या ठिकाणी प्रमाणपत्रही मिळालेलं आहे. फायटिंग कमिटी, स्पोर्ट आपत्कालीन समिती प्रत्यक्ष सहभाग त्यांनी घेतलेला आहे. त्याबरोबर रक्तदान, वृक्षारोपण, ग्राम स्वच्छता अभियान, योगा, प्राणायाम यामध्ये त्यांनी आपलं मोलाचं योगदान दिलेलं आहे. श्री शेडगे यांची कन्या हरिभक्त असून ती उत्कृष्ट प्रवचनकर आहे. म्हणजे आपल्या मुलांना एक आध्यात्मिकाची जोडी निर्माण करू एक वारकरी संप्रदायाची पताका आपल्या कन्येच्या खांद्यावर दिलेली आहे. आज त्यांची कन्या समाजामध्ये प्रबोधन कार्य करीत आहे. तसेच जलैक्य शिवार उपक्रम कंपनीच्या माध्यमातून 2 बंधाऱ्यांचे काम पूर्ण केले आहे. दीपशाळा कोगवली तालुका बोर्ड शाळा व्यवस्थापन समितीमध्ये त्यांनी अध्यक्ष म्हणून उल्लेखनीय कार्य केले आहे. श्रीराम सार्वजनिक वाचनालय येथे त्यांनी प्रेम वाचनाला पुस्तके भेट दिलेली आहे. वाचनाची संस्कृती वाढावी म्हणून बहुमूल्य काम करत आहे. आषाढी कार्तिक वारीमध्ये त्यांचा सहभाग आहे. अशा संपूर्ण कार्यासाठी यांना प्रतिष्ठानचा या ठिकाणी मानाचा आदर्श गुणवंत कामगार पुरस्कार देण्यात येत आहे. इकडे बघा. कारवारी टेक्निकल फायबर लिमिटेड वाई. श्री कोंडक्यांचं शिक्षण 12वी पर्यंत झालं. अतिशय मानदेवीच्या पायथ्याशी असलेलं छोटंसं गाव गुंडेवाडी या ठिकाणी ते सध्या वास्तवत आहे.
घरची परिस्थिती बेताची, आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे त्यांनी शिक्षण थांबवून 2010 मध्ये कंपनीमध्ये रुजू झाले. अल्पावधीमध्ये नोटीस विभागामध्ये प्रावीण्य मिळवून 2016 साली त्यांनी SS ग्रेड प्रमोशन मिळवले. 15 वर्ष त्यांनी शून्य अपघात देह गाठण्याचे यशस्वी झाले. काही जण फायर फायटिंग प्रशिक्षण घेऊन गुणवत्तापूर्ण उत्पादन वाढवण्यासाठी विशेष योगदान दिले. या त्यांच्या विशेष योगदानाबद्दल कंपनीने त्यांना सिल्वर कार्ड आणि मेगा अवॉर्ड देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात आलं. त्यांनी कंपनीमध्ये सातत्यपूर्ण हजेरी बक्षीसही घेतलेला आहे. कंपनीमध्ये सेफ्टी कमिटी याच्यामध्ये त्यांचा सहकारी सहभाग आहे. आपल्या कंपनीच्या प्रगती कंपनीत ज्या पद्धतीने कार्य केलं त्याचबरोबर आपल्या गावामध्ये आपण काहीतरी करावं या उद्देशाने त्यांनी गुंडेवाडी पिराचीवाडी ग्रामपंचायतीमध्ये सदस्य म्हणून 2006 साली त्यांची बिनविरोध निवड झाली. त्यांनी फक्त सदस्य म्हणूनच नाही तर सदस्य, उपसरपंच आणि सरपंच या तिन्ही पदावर त्यांनी अतिशय उत्कृष्ट कार्य केलेलं आहे. त्यांनी 2023 साली बिनविरोध त्यांची सरपंचपदी निवड झाली. गावच्या विकासाचं ध्येय हातात घेऊन त्यांनी गावामध्ये रक्तदान, वृक्षारोपण, प्लास्टिक निर्मूलन, जलसाधारण, आरोग्य शिबिर यासारखे विशेष कार्यक्रम त्यांनी आपल्या स्वतःच्या गावामध्ये राबवले. एक गाव एक गणपती ही विशेष संकल्पना त्यांनी आपल्या स्वतःच्या गावामध्ये यशस्वीपणे राबवली. तसेच वाई हाफ मॅरेथॉन मध्ये त्यांचा सहभाग, कुस्ती मध्ये त्यांनी विशेष प्रावीण्य मिळालेलं आहे. त्यांना त्यासाठी कुस्तीमध्ये त्यांना अनेक बक्षिसे मिळालेली आहेत. गरवारी टेक्निकल फायबरच्या पतपेढी मध्ये ते सध्या संचालक म्हणून उल्लेखनीय कार्य करत आहेत आणि आता सध्या भारतीय जनता पार्टीचे कामगार मोर्चा वाई तालुक्याचे अध्यक्षपणे म्हणून ते आता सध्या कार्यरत आहेत. अशा या संपूर्ण कार्याबद्दल त्यांना या ठिकाणी आमच्या प्रतिष्ठानचा आदर्श कामगार पुरस्कार देण्यात येत आहे. साखर कारखाना मर्यादित केंद्र सातारा येथे श्री महेंद्र एकनाथ जाधव यांचे गाव रोहिंज असून B.Com पर्यंत शिक्षण झाले आहे. अजिंक्यतारा सरकारी साखर कारखाना येथे सन 2012 मध्ये प्रशासन विभागात क्लार्क म्हणून नियुक्ती झाली. शेती विभागात त्यांनी यशस्वीपणे काम केले. प्रामाणिक व निष्कळ सेवेमुळे कैलासवासी श्री छत्रपती अभयसिंहराजे भोसले सांस्कृतिक भवन शेंद्रे येथे त्यांची व्यवस्थापक पदावर नेमणूक करण्यात आली. प्रशासनाच्या माध्यमातून 8 मार्च महिला दिनाच्या निमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले. राज्यस्तरीय शूटिंग बॉल स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन करण्यात त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग आहे. आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त आयोजित घोषवाक्य स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचे बक्षीस मिळवले आहे. निपक्ष, निरपेक्ष व निर्भीड पत्रकार म्हणून लेखन करीत असतात. सामाजिक प्रश्नावर वृत्तपत्रातून प्रश्न सोडवण्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात. सांस्कृतिक भवन परिसर निसर्गरम्य व स्वच्छ राहण्यासाठी त्यांचा विशेष प्रयत्न असतो. रक्तदान, वृक्षारोपण, प्लास्टिक निर्मूलन इत्यादी सामाजिक कामात त्यांचा सहभाग असतो. कोरोना काळातील कार्यासाठी माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडून त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. महालक्ष्मी आधार संस्था समाजभूषण पुरस्कार, ऑल इंडिया रजिस्टर न्यूजपेपर असोसिएशन महाराष्ट्र यांचा आदर्श कार्य गौरव पुरस्कार, शिवक्रांती शिवभूषण पुरस्कार, आदर्श स्वीय सहाय्यक पुरस्कार इत्यादी पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. मुलगा मुलगी उच्च शिक्षित असून त्यांचाही सामाजिक कार्यात सहभाग असतो. अभिनंदन जाधव साहेब.
चंद्रकांत छगन जाधव, गोदरेज बॉईज अँड वॉटर सोल्युशन शिंदेवाडी, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. श्री चंद्रकांत जाधव, मुक्काम पोस्ट कवटे पोस्ट जवळे, तालुका खंडाळा येथील रहिवासी असून इयत्ता 10वी ITI फिडर ट्रेड ऑपरेटर पर्यंत शिक्षण केले. घरच्या परिस्थितीमुळे पुढील शिक्षण न घेता 1995 मध्ये कंपनीमध्ये रुजू झाले. कंपनीत 5 इयर्स कायझन व्यवस्थापन, APM, औद्योगिक सुरक्षा, फायर फायटर इत्यादी प्रशिक्षण पूर्ण केले. सिक्स सिग्मा ग्रीन बेल्ट 2006 मध्ये ते प्रथम क्रमांक मिळवून कायझन स्पर्धा परीक्षेत 2016 मध्ये त्यांनी प्रमाणपत्र मिळवले व प्रथम क्रमांक मिळवला. रक्तदान, वृक्षारोपण, पर्यावरण संवर्धन संरक्षण या कामात त्यांनी मोलाचा सहभागी दिला आहे. सन 2000 मध्ये कवठे ग्रामपंचायत सदस्य म्हणून सर्वोच्च मताने ते विजयी झाले. ग्राम स्वच्छता अभियानात सहभाग घेतला. गावच्या मशानभूमीचा प्रलंबित प्रश्न मार्गीही त्यांनी लावला. शिक्षण समिती सदस्य म्हणून शाळेच्या समस्या सोडवण्यासाठी विशेष काम केले. गावच्या केदारेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार कार्यात प्रत्यक्ष सहभागी होऊन मंदिराला क वर्ग तीर्थक्षेत्र मान्यता, शासन मान्यता मिळवली. कंपनीच्या माध्यमातून कवठे गावासाठी STP प्लॅन्ट उभारून सांडपाणी व्यवस्थापनाचे महत्त्वपूर्ण कामही त्यांनी केले. यामुळे रोगराई कमी होण्यासाठी महत्त्वपूर्ण उपयोग झाला. त्यांची मोठी मुलगी सायली MASc बॉटनी घेऊन शिक्षण पूर्ण केलेले आहे. शेत परीक्षा उत्तीर्णही त्या झालेल्या आहेत. B.Ed शिक्षण आता त्या घेत आहेत. क्रीडा प्रबोधिनी अंतर्गत सायलीचे विशेष प्रशिक्षण घेतले. राष्ट्रीय खेळाडू म्हणून त्यांना गौरवण्यात आलेले आहे. मुलगा सौरभ हा MABA शिकत आहे. राज्यस्तरीय व्हॉलीबॉल खेळाडूही आहे. त्यांच्या मिसेस तो छाया जाधव जीवन ज्योती महिला बचत गटाच्या माध्यमातून कार्यरत आहे व समाज कार्याला त्यांनी वाहून घेऊन आदर्श कुटुंब म्हणूनही जाधव हे कार्यशील आहेत. कुटुंब कार्यशील आहे. मी सरांना त्यांचा इथे सत्कार करण्यासाठी आमंत्रित करतो. प्रशस्ती पत्रक आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचं या ठिकाणी यथोचित सन्मान करण्यात येतोय. सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करा. श्री किरण नायकवडी, गरवारे टेक्निकल फायबर लिमिटेड, वाई, जिल्हा सातारा. श्री किरण नायकवडी यांचा जन्म सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात झाला. त्यांनी BA.Com ITI NCTVT शिक्षण पूर्ण झाल्यावर महाराष्ट्र स्कूटर सातारा फोर्थ मोटर्स पुणे अल्फा लेवल या कंपनीत काही काळ काम केले. सन 1995 मध्ये गरवारे टेक्निकल फायबर लिमिटेड या कंपनीत डब्लिंग विभागात रुजू झाले. 30 वर्ष डब्लिंग विभागात मेंटेनन्स फिटर म्हणून ते कार्यरत आहेत. या कालावधीत 2 वेळा त्यांना बढतीही मिळाली असून कंपनीतील हजेरीसाठी 20 वेळा सिल्वर व मेगा अवॉर्डाने त्यांना प्रदान करण्यात आलेला आहे. युनियन कमिटी, वर्क स्टेअरिंग कमिटी, सेफ्टी कमिटी, कॅन्टीन कमिटीमध्ये त्यांनी विशेष उल्लेखनीय कार्यही केलेले आहे. 2 डिसेंबर 2008 मध्ये शॉर्ट सर्किटमुळे कंपनीमध्ये भीषण आग लागली होती. ती आग विझवण्यासाठी त्यांनी मोलाची मदत केलेली आहे व ती आग विझवलेली आहे. कायझन फायर फायटिंगचे विशेष प्रशिक्षण त्यांनी घेतलेले आहे. शून्य अपघात ध्येय गाठण्यासाठी त्यांनी यशस्वी सहभाग दिलेला आहे. गरवारे फायबर एम्प्लॉईज युनियनमध्ये जनरल सेक्रेटरी म्हणून प्रभावीपणे काम त्यांनी केलेलं आहे. व सलग 6 वेतनवाढीचे करार ते करण्यात यशस्वी झालेले आहे. नेत्र तपासणी, वृक्षारोपण, रक्तदान, आरोग्य शिबिर, दसरा उत्सव,
साखळी ग्रंथालय अशा विविध कार्यक्रमातून त्यांनी त्यांचा सक्रिय सहभागी त्यांनी घेतलेला आहे. वाई फेस्टिवल, सायकल रॅली, वाई मॅरेथॉन, सार्वजनिक गणेशोत्सव, शिवजयंती उत्सव, सांस्कृतिक कार्यात ते सहकार्य व सहभाग घेऊन सामाजिक दायित्व पार पडत आहेत. त्यांचा इथे बहुमान केला जात आहे. मला विनंती आहे की आपण शाळेच्या घरात त्यांच्या या ठिकाणी स्वागत करू. दत्तात्रय प्रमुख जाधव. खरं बघायला गेलं तर मला गोड्यात पाडलं, कारण आम्ही इथं बरीचशी काही माझे सहकारी आहेत, आम्ही लिहिणारी माणसं आहे, बोलणारी नाही. मला खरोखर आज गोड्यात पाडल्यासारखं झालेलं आहे. गुणवंत कामगार प्रतिष्ठान आणि तुमचा अजिंक्य उद्योग समूह या दोघांनी खरं तर याला एक समजलं, त्याबद्दल मी या दोन्ही संस्थांचा खरोखर या आदर्शशाही दोन्ही संस्था आहेत, या दोन्ही संस्थांचा मी मनपूर्वक नतमस्तक होऊन आभार मानतो, आभार व्यक्त करतो. खरोखर पुरस्कार या भावनेपाठीमागं किंवा हात देण्यापाठीमागं एक वेगळी भावना असते की ज्याला पुरस्कार दिला जातो देणारी संस्था कोणतं सामाजिक काम करते, काय समाजात त्या संस्थेचा काय कितपत त्या हे आहे हे, आणि ज्याला पुरस्कार दिला जातो त्याचे गुण बघितले जातात, त्यांचे कार्यकौशल्य बघितले जातात. मला पुढे ऐकून सांगतो, सर्वांची माफी मागून सांगतो, मला बोलायला हे होत नाहीये, तरी सुद्धा आपल्या विनंतीनुसार मी 2 शब्द बोलके सादर केले. धन्यवाद. गुणवंत कामगार प्रतिष्ठान सातारा व अजिंक्य तारा सहकारी साखर कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर मोहिते साहेब, तसेच गुणवंत कामगार प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी, सर्व व्यासपीठ, माझं मित्र परिवार आणि सत्कार मूर्ती आणि आमची सत्कार मूर्ती ताई यांच्या वतीनं मी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करून आभार पण मानतो. तेच करत असताना अखंड 31 वर्ष ही संस्था अतिशय उत्कृष्ट पद्धतीने काम करत आहे आणि सर्वसामान्य कामगारांना प्रेरणा देण्याचं काम हे खूप चांगल्या पद्धतीनं होत आहे. मगाशी सांगितलं त्यांनी की हा पट्टा ज्यावेळेस गळ्यात पडतो त्याच्यानंतर किती जबाबदारी वाढते हे जाणून घेण्याचं किंवा समजून घेण्याचं एक व्यासपीठ हे उपलब्ध करून दिलं. खरं तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये गुणवंत कामगार प्रतिष्ठानतर्फे जेव्हा सत्कार मिळतो आणि ती फाईलवर राज्याकडे जाते त्यावेळेस ती कधीच नाकारली जात नाही. हा फार मोठा एक इतिहास आहे. आणि या प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष हे त्रिमूर्ती खरंच मी पाहतोय माझ्या 95-96 सालापासून खूप कष्ट करतात, विना मोबदला कष्ट करतात, सर्व सामाजिक क्षेत्रातल्या लोकांसाठी काम करतात, कामगारांना प्रेरणा देण्याचं काम करतात आणि असे कामगार ह्या भारत देशासाठी घडवतात की जे आपल्या देशाचं भलं करणार, समाजासाठी काहीतरी करणार. एक म्हण आहे की समाजानं माझ्यासाठी काय केलं यापेक्षा मी समाजासाठी काय केलं हे खूप महत्वाचं आणि ही जाणीव करून देत गेली 31 वर्ष अतिशय उत्कृष्ट पद्धतीने हे काम चालू आहे. थोडक्यात माझ्या संस्थेबद्दल गरवारे टेक्निकल फायबर्स ही कंपनीला यावर्षी 50 वर्ष पूर्ण झालेली आहे. त्यातील 30 वर्ष ही वहीमध्ये पूर्ण झालेली आहे. आमचा उद्योग समूह म्हणजे आमच्या रक्तात भिनलेला आहे आणि हा उद्योग समूह संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये वाई तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्याबाहेरही कमीत कमी 8 ते 10 हजार लोकांची कुटुंब चालवण्याचं उद्दिष्ट आमच्या मालकाचं आहे.
मराठी उद्योगपती आबासाहेब दरवारे, त्यांचे पुत्र रमेश दरवारे, त्यानंतर श्री वायूसाहेब दरवारे, अखंडपणे वाईवर प्रेम करणारे, सातारा जिल्ह्यावर प्रेम करणारी ही लोक खरंच या कार्यक्रमाचे पण पुरस्कृत 2-3 वेळा झालेलं आहे आणि आमचं व्यवस्थापन हे सर्वसामान्य कामगारांसाठी, त्यांच्या कुटुंबासाठी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने काम करतं. त्याचबरोबर कामगारांना प्रोत्साहन देणे, कामगारांना हरेक गोष्टीत मदत करणे, मग मेडिकलचे असो कुठल्याही बाबतीत असो, खरंच असं व्यवस्थापन म्हणजे आपलं घर कुटुंबात काम केल्यासारखं आम्हाला नक्कीच वाटतं. त्याबद्दल मी माझ्या व्यवस्थापनाचे, माझ्या सर्व वरिष्ठ व्यवस्थापनाचे इथं आभार मानतो आणि थोडक्यात माझं इथं मला संधी दिली बोलण्याची, त्याबद्दल पुन्हा एकदा आभार मानतो आणि धन्यवाद. जय हिंद, जय भारत. गुणवंत कामगार प्रतिष्ठान सातारा 1996 साली स्थापन झालेली ही रजिस्टर्ड संस्था आणि या प्रतिष्ठानमार्फत आदर्श कामगार पुरस्कार 2026 या निमित्त उपस्थित असलेले संस्थेचे अध्यक्ष श्री देशपांडे साहेब, संस्थेचे सर्व संस्थापक, सल्लागार, उपाध्यक्ष, सर्व पदाधिकारी यांना मी मनापासून प्रथमतः धन्यवाद देतो की गेले 31 वर्ष अखंडपणे आदर्श कामगार पुरस्कार देण्यात आलेले आहेत. मला या संस्थेबद्दल फारशी काही माहिती नव्हती, परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये काही दिवसापूर्वी ही सर्व मंडळी माझ्याकडे आली आणि त्यांनी त्या संस्थेचं जे काही उद्दिष्ट आहे, संस्था कशासाठी स्थापन झाली याबद्दल माझ्याकडे सगळी माहिती सांगितली आणि त्यांनी विनंती केली की या वर्षीच्या 2026 आदर्श कामगार पुरस्कारासाठीचं प्रायोजकत्व आपण स्वीकारावं आणि मी ताबडतोब हे प्रायोजकत्व आम्ही घेतलेलं आहे. प्रायोजकत्व घेतलं ही काही सांगण्यासाठी मी इथं उभा नाही, कारण फार मोठी गोष्ट नाही. संस्था जी कार्य करते ते सगळ्यात महत्वाचं कार्य आहे, कारण गेले 33 वर्ष साखर कारखानदारीमध्ये सहकारी आणि 1 वर्ष खाजगीमध्ये काम करत असताना अनेक संस्था आम्ही बघितलेल्या आहेत, अनेक ठिकाणी असे पुरस्कार दिले जातात, परंतु गुणवंत कामगार प्रतिष्ठानची जी स्थापना ज्यांनी केली त्यांचं मुख्य उद्दिष्ट माझ्या असं लक्षात आलं की ते सर्व मंडळी ज्यांना राज्याचे आदर्श कामगार पुरस्कार मिळालेले आहेत, ही सर्व मंडळी एकत्र आलेली आहे आणि त्यांना असं वाटलं की आम्हाला पुरस्कार मिळाला तर मग इतरांना पण तशा पद्धतीने पुरस्कार मिळाले पाहिजे आणि राज्याच्या कामगार कल्याण मंडळामार्फत जे पुरस्कार उद्योग विभागामार्फत वगैरे दिले जातात त्या धर्तीवर या गुणवंत कामगार प्रतिष्ठाननं हे पुरस्कार चालू केलेले आहेत आणि आताच भाषणामध्ये कोणीतरी सांगितलं की या ठिकाणी जे पुरस्कार मिळतात त्याच्या ज्या काही अटी शर्ती असतील किंवा जे काही तपासणीची जी पद्धत आहे, सेम पद्धत ही राज्याचा जो उद्योग विभाग आहे त्याच्या कामगार कल्याण विभागामार्फत जे पुरस्कार दिले जातात त्यांना जे पुरस्कार मिळणार आहे. म्हणजे असं म्हटलं जातं की यांनी जर पुरस्कार दिलाय तर त्या व्यक्तीला, त्या कर्मचाऱ्यांना जर त्यांनी ती फाईल पाठवली तिकडे राज्याच्या विभागाकडे तर निश्चितपणे त्यांचा पुरस्कार फिक्स झाला असं म्हणायला काय हरकत नाही. याचा अर्थ काय होतो की प्रतिष्ठाननं जे काही चाचण्या ठेवले, जे काही अटी शर्ती ठेवले, जी काही चाळणी ठेवलेली आहे त्याच्यामध्ये कुठेही कुणालाही बोट दाखवायला जागा नाही. म्हणजे केवळ आणि केवळ गुणवत्तेच्या आधारे हा पुरस्कार दिला जातो. अनेक ठिकाणी आम्ही बघतो की पुरस्कार देण्यासाठी वशिले लावले जातात,
काहीतरी वेगळे माध्यम वापरले जातात. इथं तसलं काही प्रकार नाही. त्यामुळं तुम्हाला खूप मनापासून धन्यवाद की अशा टाईपचे पुरस्कार फार कमी ठिकाणी दिले जातात. मी अजिंक्य तारा सहकारी साखर कारखान्यामध्ये मागील 5 वर्षापासून काम करतोय कार्यकारी संचालक म्हणून. आदरणीय महाराज साहेबांनी माझी इथं निवड केली. सहकारी साखर कारखानदारी बऱ्यापैकी वरिष्ठ पदावर जेव्हा निवड होते तेव्हा काहीतरी रेफरन्स असावे लागतात, काहीतरी वशिला असावा लागतो. मी अभिमानानं तुम्हाला सांगतो 1% पण वशिलांना न लावता महाराज साहेबांनी माझी इथं नियुक्ती केली. म्हणजे मी आधी महाराज साहेबांना ओळखतही नव्हतो, फक्त नाव माहित होतं. कधी आमची भेट नाही झाली आणि मला असं वाटलं की माझी कशाला निवड होईल, तर माझा कुठलाही वशिला नाही, मला काय कोणी ओळखत नाही, मी महाराज साहेबांना कधी भेटलेच नाही. मी फक्त एक फोन केलेला होता आणि त्यांनी मला सांगितलं की मी तुम्हाला नंतर कळवतो आणि बरोबर स्वतःहून त्यांचा मला फोन आला. कुठल्याही वशिल्याशिवाय मी या अजिंक्य तारा सहकारी साखर कारखान्यामध्ये नोकरीला लागलेलं आहे. मला हे सांगायचं आहे आवर्जून की या तालुक्याची मोठी परंपरा आहे. स्वर्गीय भाऊसाहेब महाराजांनी या तालुक्याला घडवले आणि तोच वारसा आदरणीय श्रीमंत छत्रपती शिवेंद्र सिंहराजे भोसले महाराज साहेब या ठिकाणी त्यांचा वारसा समर्थपणे चालवत आहे. या कारखान्यामध्ये काम करत असताना जेव्हा कामगारांना जेव्हा आपण मोटिवेट करतो त्यावेळेस काहीतरी आपल्याला परफॉर्मन्स मिळत असतो, ही माझी स्वतःची एक धारणा आहे. आणि त्या दृष्टीनं मी आधीच्या कारखान्यामध्ये एका संजीवनी सहकारी साखर कारखान्यामध्ये असाच विचार केला की आपण कर्मचाऱ्यांना जर प्रोत्साहित करायचं आहे तर काय केलं पाहिजे. तर तिथं चेअरमन साहेबांशी मी चर्चा केली आणि माझ्या असं लक्षात आलं की आपण कर्मचाऱ्यांचे वाढदिवस असतात ते वाढदिवस जरा वेगळ्या पद्धतीने साजरे करूया. म्हणजे काय की ती संकल्पना अशी होती की चेअरमन साहेबांचं एक शुभेच्छा पत्र आम्ही तयार केलं. त्याच्यानंतर ते शुभेच्छा पत्र कर्मचाऱ्यांना त्यांच्या विभागाच्या खाते प्रमुखामार्फत देण्याची संकल्पना मीच मांडली आणि मी स्वतः त्या कर्मचाऱ्यांना फोन करायचो ऑपरेटर मार्फत. आजही ती परंपरा 2018 सालापासून अखंडपणे गेल्या 8 वर्ष चालू आहे. अनेक कर्मचारी मला म्हणतात साहेब माझा वाढदिवस माझ्या लक्षात नव्हता, माझ्या घरातल्यांच्या लक्षात नव्हता, तुम्ही कसा काय लक्षात ठेवा. मी म्हटलं तसं नाही, माझ्याकडं माझ्या एक टाईम ऑफिस म्हणून विभाग आहे, त्यांच्याकडे तुमची सगळी माहिती असते. तिथं मी सांगून ठेवलेलं आहे की तुमचा जन्म जे काही वाढदिवस आहे ते मला आवर्जून सांगायचं. त्यामुळे माझा ऑपरेटर ज्या दिवशी वाढदिवस असेल तेव्हा आवर्जून मला फोन करतो, त्यांच्याकडे यादी जाते टाईम ऑफिस मधून आणि माझा फोन जातो. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की 3 लोकांचा त्यामध्ये सहभाग घेण्याचं एक प्रमुख कारण सांगतो मी की चेअरमन साहेबांचं शुभेच्छा पत्र जेव्हा त्यांना हातात मिळतं आणि ते कोणाच्या हस्ते मिळतं तर त्यांच्या खाते प्रमुखांच्या हस्ते मिळतं आणि कार्यकारी संचालकांचा त्यांना फोन जातो. म्हणजे 3 स्तरावरनं त्यांचा वाढदिवस लक्षात ठेवून त्यांना शुभेच्छा दिल्या जातात. तेव्हा कर्मचाऱ्यांना अक्षरशः आभार ठेवणं होतं. म्हणजे कित्येक कर्मचाऱ्यांनी मला भेटून येऊन सांगितलं साहेब ही कसं काय तुम्हाला सुचलं. अरे बाबा नाही म्हटलं काय नाही, मी असा मानणारा अधिकारी आहे की कारखान्यात काम करणारा कुठलाही कर्मचारी, कुठलाही अधिकारी, कुठलाही मॅनेजिंग डायरेक्टर कोणी असलं तरी त्या प्रत्येकाला तिथं किंमत आहे. कारण कार्यकारी संचालक म्हणून मी खुर्चीत बसलेला असताना माझ्या हाताखाली काही 800 कर्मचारी आहेत, त्या प्रत्येकाचं काम मी नाही करू शकत. त्याच्यामुळे जर प्रत्येकाला जर आपली आपली किंमत दिली गेली तरच ते एक टीम युनिट म्हणून चांगलं काम होऊ शकतं, ही माझी स्वतःची धारणा आहे. अनेक संस्थांमधले आता 6 पुरस्कारार्थी या ठिकाणी त्यांना आता नुकतेच पुरस्कार दिले गेले. काहींनी आपले मनोगत व्यक्त केलेले आहे. मी या निमित्तानं फार अधिक काही बोलता एवढंच सांगेन की प्रत्येक आस्थापनेमध्ये आस्थेनं जर कर्मचाऱ्यांनी काम केलं तर त्यांचं शिक्षण आडवं येत नाही. 10वी 12वी झालेले सुद्धा कर्मचारी फार चांगल्या पद्धतीनं काम करून आदर्श कामगार पुरस्कार मिळवू शकतात.
त्यामधली ही बरीचशी मंडळी आपल्या समोर आहे. म्हणजे शिक्षण आडवं येत नाही. तुम्ही जर मनापासून जर काम करत असाल, मग ते कुठल्याही ठिकाणचं असो, ते काही नोकरीच्या ठिकाणी काम केलं पाहिजे असं नाही. आपण आपल्या घरात असो, समाजात असो, रस्त्यावर असो, कुठेही असो, सगळीकडे जर या पद्धतीनं आदर्श बनायचं असेल तर त्यासाठी काही वेगळं काही काम करावं लागत नाही, पण मनापासून त्याची चांगली इच्छा असावी लागते. अनेक लोकांना आता सत्कार केला आपण. जोशी साहेबांचा एक विशेष सत्कार केला. ते मला वाटते कोल्हापूरचे आहे. तर कोल्हापूरचा माणूस इथे येतो, वालचंदनगरमध्ये नोकरी करतो, सातारा रोडला, आणि परत इतकं मोठं काम करतो, स्वतःची इंडस्ट्री स्थापन करतो, डायलिसिसचं युनिट देतो. हे कुणाला जमतं? ज्याचं सामाजिक भान आहे, ज्याला वाटतं की मला लोकांसाठी काहीतरी करायचं आहे, समाजासाठी काही करायचं आहे, अशा लोकांनाच ते सगळं शक्य आहे. तुम्ही आपण सर्वजण या ठिकाणी या पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल प्रतिष्ठानच्या वतीनं मी आपले मनपूर्वक आभार मानतो. प्रतिष्ठाननं आज मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा, अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सर्वांचं मी या ठिकाणी मनापासून आभार मानतो, अभिनंदन करतो. पुन्हा एकदा अजिंक्य तारा सहकारी साखर कारखान्याच्या अजिंक्य परिवाराच्या वतीनं आदरणीय महाराज साहेब, माझे आमच्या कारखान्याचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सन्माननीय संचालक मंडळ आणि माझे सर्व कर्मचारी, माझ्या युनियनचे पदाधिकारी या सर्व आणि अजिंक्य ताराच्या सर्व परिवारातील आमचे सर्व सभासद, शेतकरी या सर्वांच्या वतीनं ज्यांना पुरस्कार मिळाला त्या सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि टाकतो. धन्यवाद. प्रमुख अतिथी माननीय मोहिते साहेब, आपल्या साताराचे श्रीमंत छत्रपती शिवेंद्ररावजी भोसले यांच्यामुळं आज आपला कार्यक्रम हा यशस्वीपणे होतोय. आणि मोहिते साहेबांना भेटल्यानंतर कुठल्याही गोष्टीचा विलंब न घेता त्यांनी एका मिनिटामध्ये आम्हाला हे प्रायोजकत्व दिलं आणि आपला हा कार्यक्रम यशस्वीपणे पार करतोय. 31 वर्षाच्या परंपरेमध्ये प्रतिष्ठाननी एक स्वतःचं गुडविल निर्माण केलंय की ज्यावेळेस प्रतिष्ठान तिथं जातो एखाद्या उद्योग समूहाकडं आणि अशा पद्धतीची विनंती करतो, त्या वेळेला कुठल्याही प्रकारचा किंतु परंतु मनामध्ये न येता ते व्यवस्थापन आमच्या पाठीशी उभं राहतो. हा सर्व खटाटोप करण्यामागचा हेतू हाच असतो की त्या व्यवस्थापनामध्ये काम करणारे कामगार, कर्मचारी ते अधिक गतीनं काम करतील की जेणेकरून कौतुकाची थाप व्यवस्थापनाच्या माध्यमातून त्यांच्या पाठीवर पडलेली आहे. आणि ही थाप पडल्यानंतर त्याला जो उत्साह प्राप्त होतो त्या उत्साहाच्या मध्ये तो आपल्या आस्थापनामध्ये काम करतो, पण ज्या समाजामध्ये, ज्या गावामध्ये तो राहतो त्या ठिकाणी त्याच पद्धतीने तो दुप्पट वेगाने काम करत असतो. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख आपले मोहिते साहेब आपल्या तळबीडचे आहेत, जे आपल्या हंबीरराव मोहित्यांचं मूळ गाव, त्या गावचे ते गावकरी आहेत. आणि अशा या ऐतिहासिक गावचं व्यक्तिमत्व आज आपल्या कार्यक्रमाला लाभलं, याचं आपल्याला खरं तर करायला आनंदाची गोष्ट आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हंबीरराव मोहित्यांचं कर्तृत्व जाणवलं आणि त्या पद्धतीने त्यांनी कर्तृत्व दाखवलं. आजच्या आपल्या छत्रपतींनी ते कर्तृत्व मोहिते साहेबांचं ओळखलं आणि कुठल्याही शिफारशीची गरज नसताना त्यांचं बोलल्यामुळे त्यांना आज मॅनेजिंग डायरेक्टर पदी काम करण्याची संधी मिळाली. जो गुणगौरी आहे त्याला कुठल्याही पद्धतीची वेगळ्या याची गरज नसती आणि त्याचं कामच बोलतो, त्यामुळे त्याची निवड होत असते. आजच्या या आदर्श कामगारांमध्ये सुद्धा अशा पद्धतीची निवड झाली. हे असे सगळे गुणवंत असल्यामुळं, त्यांचं काम बोलल्यामुळं त्यांच्या पुरस्काराच्या फाईल पूर्ण झाल्या आणि आपण आपल्या इथे त्यांचा सत्कार समारंभ घेतला. सत्कार झाल्यानंतर एका अर्थाने त्यांची ही जबाबदारी वाढती. भविष्यामध्ये त्यांनी अधिक जोमानं आपल्या आस्थापनामध्ये काम करावं आणि समाजामध्ये सुद्धा याच पद्धतीने काम करावं.
मी प्रतिष्ठानच्या वतीने आपल्या सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देईन की आपण या ठिकाणी एवढ्या मोठ्या बहुसंख्येनं उपस्थित राहिला आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली. गेले महिना 2 महिने प्रतिष्ठानच्या या सगळ्या प्रवासामध्ये आमच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी जोमाने काम केलं आणि हा सर्व कार्यक्रम घडवून आपलं योगदान दिलं. त्याबद्दल माझ्या सगळ्या सहकाऱ्यांचंही मी मनपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो. आभार व्यक्त करणार नाही कारण ते माझे सहकारी आहेत, पण त्याच्याविषयी मी माझे 2 शब्द कृतज्ञता व्यक्त करणं माझं कर्तव्य आहे. आपण सर्वजण आलात त्याबद्दल परत एकदा प्रतिष्ठानच्या वतीनं मी आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. ज्यांनी पुरस्कार प्राप्त केले त्यांचं विशेष अभिनंदन करतो. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन अन्य आस्थापनातील कामगार बंधूंनी, कर्मचारी बंधूंनी पुढच्या वर्षीसाठी प्रयत्न करावे आणि या प्रतिष्ठानच्या प्रवाहामध्ये सामील व्हावं असं मी या निमित्ताने आपल्या सगळ्यांना आवाहन करतो. आपल्याला एक अडचणीची गोष्ट की महाराज साहेबांचं येणं अपेक्षित होतं, परंतु आज अनेक व्यस्त कार्यक्रम सातारमध्ये सुरू असल्यामुळं महाराज साहेबांचा निरोप आला की मी कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचू शकत नाहीये. तरी माझ्या वतीने सगळ्यांना शुभेच्छा द्या. मी महाराज साहेबांच्या वतीने आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. मी बोलल्यानंतर माझं बोलून मी बसल्यानंतर आपल्या सगळ्यांना जे पुरस्कार येते त्यांना पुढे विनंती करणार, पुढे यावं, एक आपला ग्रुप फोटो घ्यायचा आहे, त्यानंतर आपलं आभार प्रदर्शन होईल आणि प्रसाधन होईल आणि त्यानंतर आपला कार्यक्रम संपणार आहे. एक 5 मिनिटाचा अवधी आहे. मी सर्व पुरस्कारार्थींना विनंती करून त्यांनी पुढे यावं, आपलं शील्ड आहे, पट्टा आहे, अशा पद्धतीने समोर यावं जेणेकरून ग्रुप फोटो घेणं आपल्याला जास्त सोयीचं होईल. फक्त नमस्कार. खरं तर मला थोडासा यायला उशीर झाला. आदरणीय अध्यक्ष महोदय, मंचावरील मान्यवर व गुणवंत कामगार प्रतिष्ठानचे पदाधिकारी, उपस्थित सर्व पाहुणे, तसेच माझ्या कामगार बांधव आणि भगिनी, आज आदर्श कामगार पुरस्कार 2026 या सोहळ्याला मला आपण आमंत्रण दिलं त्याबद्दल मी सर्वप्रथम सर्वांचा आभारी आहे. सर्वप्रथम या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी ज्या ज्या कर्मचाऱ्यांना, कामगारांना पुरस्कार मिळाला त्यांचं सर्वप्रथम अभिनंदन. गरवारे टेक्निकल फायबर्स मधील आमचे सहकारी श्री किरणजी नायकवडी यांना देखील हा पुरस्कार मिळाला आहे, सो त्यांचं सुद्धा विशेष अभिनंदन. खरं तर आजच्या या स्पर्धात्मक युगात केवळ काम करणं पुरेसं नाही. मी मनुष्यबळ विभागात काम करतो. गेले 15 वर्ष झाले या विभागामध्ये काम करत असताना अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये, अगदी मल्टीनॅशनल कंपन्या असतील, भारतीय कंपन्या असतील, या प्रत्येक कंपन्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कामगारांबरोबर माझा जनसंपर्क येतो. साधारणतः ऍव्हरेजली बोलायचं झालं तर दिवसामध्ये मी ऍव्हरेज 300 लोकांबरोबर बोलत असतो, कमीत कमी. या 300 लोकांबरोबर बोलत असताना प्रत्येकाचे विचार, प्रत्येकाचं वागणूक, वर्तणूक ही वेगवेगळ्या प्रकारची असते. काहींचे विचार इतपत उच्च असतात की असं वाटतं की आपलं शिक्षण तिथं कुठेतरी कमी पडत आहे की काय. अगदी या लेवलचे विचार काही कामगारांचे असतात. खूप आयडियांनी त्यांचं सगळं जीवन आणि तो अनुभव भरलेला असतो. खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या त्यांच्या आयडियाज असतात. जेव्हा ते HR मॅनेजर किंवा मनुष्यबळ विभागाचा प्रमुख याच्या समोर ते बसतात आणि जेव्हा त्यांच्या भावना ते व्यक्त करतात, मग त्या सामाजिक भावना असतात, बऱ्याचदा स्वतःच्या घरगुती भावना असतात, प्रपंचातल्या भावना असतात, कामाच्या स्वरूपातल्या भावना असतात. आणि या सगळ्या भावना जेव्हा आम्ही ऐकतो तेव्हा त्यांच्या प्रत्येक भावनेचा एक वेगळा रिस्पेक्ट आम्हाला वाटत असतो. खरं तर आजचा जो पुरस्कार आहे, गुणवंत कामगार प्रतिष्ठान सातारा जिल्हा यांनी अशा कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव करून समाजासमोर एक उत्कृष्ट आदर्श निर्माण केलेला आहे असं मला वाटतं. अशा उपक्रमांमध्ये कामगारांना नवीन प्रेरणा तर मिळतच असते आणि समाजात त्यांच्या कार्याचा सन्मान देखील वाढत असतो. मी सर्व युवकांना आणि कामगारांना एवढंच सांगू इच्छितो की कामाला केवळ काम म्हणून पाहू नका, उदरनिर्वाहाचं साधन म्हणून पाहू नका, तर समाजसेवेची भावना, कारण प्रत्येक घटक, समाजातला प्रत्येक घटक आपल्या हातातून या देशाची सेवा घडवत असतो आणि कामगार हा या देशाच्या आर्थिक व्यवस्थेतला अतिशय महत्वाचा भाग आहे, कणा म्हणायला हरकत नाही. शेवटी पुन्हा एकदा मी ज्या ज्या कर्मचाऱ्यांना हा पुरस्कार मिळाला त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो.
तसेच आमच्या गरवारे टेक्निकल फायबर्स मध्ये दुसरे कर्मचारी श्री सर्जेराव बाळू कोंडके यांना देखील हा पुरस्कार मला वाटते मिळालेला आहे, बरोबर ना? सो त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी अभिनंदन व्यक्त करतो. काही नावं माझ्याकडून राहिली असतील कारण कार्यक्रमाला खरं तर माफी मागतो, दिलगिरी व्यक्त करतो की मला थोडासा उशीर झाला, त्यामुळं खूप काही नावं आणि खूप काही गोष्टी माझ्याकडून मिसळून राहिल्या असतील. शेवटी पुन्हा एकदा या सर्वांचं अभिनंदन करताना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देतो. हा पुरस्कार त्यांच्या आयुष्यातला आणखी यश, प्रेरणा आणि समाजसेवेची ऊर्जा निर्माण करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि नक्कीच पुढच्या वर्षी, मागच्या वर्षी मला वाटतं आम्हाला सन्मान मिळाला होता या कार्यक्रमाला स्पॉन्सरशिप देण्याचा. पुढच्या वर्षी देखील आम्ही शक्य झालं, संधी मिळाली तर या कार्यक्रमाला नक्कीच मदत करू, हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो. एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. कार्यक्रमासाठी अजिंक्य तारा सहकारी साखर कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री जिवाजी मोहिते साहेब उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचं संस्थेच्या वतीने, संघटनेच्या वतीने आभार मानण्यात येत आहे. श्री मुकुंद फडके साहेब, ज्येष्ठ पत्रकार, हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. माझे अध्यक्ष श्री काजी साहेब, श्री सरचिटणीस श्री दादासाहेब काळे, तसेच उपाध्यक्ष श्री अमृत साळुंके, जिल्हा संघटक श्री संजय पवार, श्री खजिनदार श्री संजय गिरी, तसेच संघटनेचे सर्व पदाधिकारी यांचा या ठिकाणी आभार मानतो. उपस्थित सर्वच पाहुण्यांचे या ठिकाणी आभार मानतो. श्री इक्बाल काझी, माजी अध्यक्ष आणि आता संघटनेचे सल्लागार, यांचे या ठिकाणी आभार मानतो. तसेच गोंडेवाडी गावचे माजी सरपंच श्री शशिकांत पांढरे, श्री अंकुश पवार साहेब, गरवारे कंपनीचे माजी अधिकारी, यांचे या ठिकाणी आभार मानतो. आणि हा कार्यक्रम संपन्न झाला.